Okay, sir. Thank you, sir. Good morning, all of you. Uh, Anyone can be reply. Hello. Hello. Yes, good morning, Ramanand. Your voice is clear. You can start. Okay. There is a two type of buildings in a mm, सर मराठीमध्येच घेतो सर सर्वांना. बिल्डिंग परमिशन आणि विदाउट बिल्डिंग परमिशन असे एक दोन टाईपचे मार्केटमध्ये घरं तयार होतात आता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि औरंगाबादमध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये दोन टाईपचा डिफरन्स असा असतो की जे परमिशन काढतो आपण त्यांच्या अथॉरिटी राहतात. एक गव्हर्नमेंट अथॉरिटीमध्ये 3-4 टाईप येतात. एक सिडको असते, एक म्युनिसिपल कौन्सिल असते किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असते. त्याच्यानंतर जे इल्लीगल किंवा मग आपण स्लम एरिया म्हणतो, त्यामध्ये काय आपण परमिशन वगैरे घेत नाहीत. तर ह्या 2 टाईपमध्ये एक आपण परमिशन घेताना सबमिशनची ड्रॉइंग बनवतो. त्या ड्रॉइंगला ती ड्रॉइंग आपण अप्रूव्ह करून घेत असतो त्या अथॉरिटीजकडून. ती परमिशन काढण्यासाठी जे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट राहतात ते आपण असतो, सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट. तर आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर ह्या दोघांना हे परमिशन काढण्याची ऑथॉरिटी असते. त्याच्यासाठी लायसन असतं. तो लायसन काढण्यासाठी एक तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे 2 ते 3 वर्षाचा आणि एक आर्किटेक्ट किंवा इंजिनियर स्ट्रक्चरल डिझायनरकडे एक्सपिरियन्स पाहिजे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप म्हणजे एक इंडस्ट्रियल असतं किंवा एक रेसिडेन्शियल आणि एक कमर्शियल असं 3 टाईपमध्ये गव्हर्नमेंटने डिव्हाईड केलेलं आहे परमिशन बद्दल. तर इंडस्ट्रियल आणि कमर्शियल याच्यामध्ये हा वेगळा क्रायटेरिया झाला. याचा एफ-एस-आय वगैरे वेगळा असतो आणि रेसिडेन्शियलसाठी एफ-एस-आय वेगळा असतो. एफ-एस-आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स असं असतं. तो म्हणजे बिल्टअप एरिया आणि एक प्लॉट एरिया हा जो असतो, बिल्टअप एरिया टू प्लॉट एरिया रेशो जो असतो त्याला एफ-एस-आय म्हणतात. एफ-एस-आय हा परमिसेबल रेसिडेन्शियलसाठी औरंगाबाद सिटीसाठी 1.1 आहे आणि कमर्शियलसाठी 2.5 पर्यंत एक्सटेंड करतो. पण कमर्शियल असल्यामुळे त्यांचे चार्जेस वेगळे राहतात आणि गव्हर्नमेंटसाठी काहीतरी काम करून देणं लागतं त्यांना. तर हा जो कमर्शियल राहतो तो बिल्डर लोक करतात आणि रेसिडेन्शियलसाठी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. 1.1 हा सफिशियंट असतो. म्हणजेच प्लॉट एरिया जर आपला 1000 स्क्वेअर फीट प्लॉट एरिया असेल, तर आपल्याला घराचा कन्स्ट्रक्शन एरिया जास्तीत जास्त 1100 स्क्वेअर फीट पर्यंतच करू शकतो. म्हणजे जितका स्लॅब आपला येणार आहे घरावर, तितका तो 1100 स्क्वेअर फीट असला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे रूल दिलेले आहेत गव्हर्नमेंटनं. त्याला डी-सी-आर किंवा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल असं म्हणतात. त्याचा एक तो दरवर्षी किंवा एक 2-3 वर्षानंतर चेंज होत असतो. अपडेट होत असतो म्हणजे जास्त काही अपडेट नसतं त्याच्यामध्ये. फक्त म्हणजे नवीन-नवीन रूल किंवा मग औरंगाबादमध्ये आता पहिले पॉप्युलेशन कमी होते आणि जागा जास्त होती, तर एफ-एस-आय कमी होता आणि आता पॉप्युलेशन वाढल्यामुळे एफ-एस-आय वाढत आहे. पण तरीही औरंगाबादनं घेतलेलं नाही. तो गव्हर्नमेंटनं अलाऊ केलेला आहे एफ-एस-आय वाढवलेला. पण औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ॲक्सेप्ट नाही केलेला. आता महानगरपालिका ज्या सिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये हे 4 क्लासमध्ये डिव्हाईड केलेले आहेत. क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. क्लास ए आणि बी हे पुणे आणि मुंबई सारख्या साठी आहे. म्हणजे जिथं डेन्स सिटी आहे, डेन्स पॉप्युलेशन आहे तिथं. म्हणजे तिथं एफ-एस-आय खूप जास्त आहे. म्हणजे 2.5 रेसिडेन्शियलला सुद्धा भेटू शकतो तिथं. आणि एक औरंगाबाद किंवा मग इकडं बाकीच्या ज्या छोट्या-छोट्या सिटी नाशिक, औरंगाबाद, नांदेड, परभणी इथं डी क्लास म्हणून आहे. औरंगाबादला सुद्धा एक कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं. पण त्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशननं हे केलं नाही. कारण त्यांचं म्हणणं आलं, की आपल्या इकडे जागा अवेलेबल आहे, तर एफ-एस-आय वाढवण्याची काही गरज नाहीये. त्या हिशोबाने. त्याच्यानंतर एक तुम्हाला आता स्क्रीन शेअर करतोय मी. वर एक तुम्हाला विदाऊट परमिशनची ड्रॉइंग दिसत असेल. ही ड्रॉइंग मेकर तालुक्यातली आहे. अ, ह्या ड्रॉइंगसाठी आपण परमिशन वगैरे काही काढलेली नाही. परमिशन नाही काढल्याचा फायदा हाच आहे,
की तुम्ही जागा जास्त यूज करू शकता प्लॉट मधली. इव्हन आपण फेस टू फेस म्हणजे जितकी प्लॉटची डायमेन्शन आहे तितकं यूज करू शकतो. आणि परमिशन काढणं म्हणजे परमिशन हे लीगल प्रोसिजर आहे. म्हणजे कोणत्याही बिल्डिंगची जर परमिशन असेल तर तुम्हाला विविध फायदे भेटतात. जसे नंतर टॅक्सेशनसाठी आलं किंवा मग गव्हर्नमेंट होम लोन ई-टी-सीसाठी. आणि ते एक लीगल आहे आणि हा समजा याच्यामध्ये काही पण येऊ शकतो प्रॉब्लेम नंतर. पण पूर्ण भारतामध्ये असं आहे की कमीत कमी अर्धा 50% एरिया हा जो इल्लीगल आहे आणि 50% लीगल आहे. तर आपल्याला दोन्ही हिशोबाने काम करावं लागतं मार्केटमध्ये. म्हणजे जसं समोरचं क्लायंट येईल तसं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार. जर परमिशनवाला असेल तर परमिशन काढणं लागते, नाहीतर नाही. परमिशनमध्ये आपल्याला एक आता सिडको आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इंडस्ट्रियल एम-आय-डी-सी अशा 3 औरंगाबादमध्ये तरी सध्या ह्या 3 एजन्सी चालू आहेत. हडको एक आहे, हडकोची वेगळी आहे. तर यांचे वेगवेगळे रूल राहतात. आता सिडको आणि हडकोचे रूल ह्या 2 एजन्सी जवळपास सेम वर्क करतात हाउसिंग डेव्हलपमेंटसाठी. तर यांचे जवळपास रूल सेम आहेत आणि महानगरपालिका जी आहे त्यांचे रूल थोडेसे वेगळे आहेत. आणि इंडस्ट्रियलसाठी खूपच वेगळा क्रायटेरिया आहे म्हणजे जे आहे की 50%च यूज करू शकतो आपण एफ-एस-आय. आणि आता जी आपण ड्रॉइंग ओपन केलेली आहे ती विदाऊट परमिशनची आहे. म्हणजे हा जो प्लॉट आहे तो 22 बाय 38 फीट आहे. तर याच्यामध्ये जर आपण परमिशन करायला गेलो असतो, हा प्लॉट आहे आता 22 बाय 38. हा 836 स्क्वेअर फीट प्लॉट आहे. जर आपण याची परमिशन जर काढली असती तर आपल्याला हा प्लॉट फक्त एक 900 स्क्वेअर फीट यूज करता आला असता. म्हणजे आपल्याला या चारही साईडनं आपल्याला एक स्पेसिफिक डायमेन्शन सोडावं लागलं असतं. म्हणजे 1.2 बॅक साईड ज्याला म्हणतो आपण फ्रंट साईड, साईड बॅक हे जे गोष्टी असतात त्या सर्व सोडाव्या लागल्या असत्या. पण इथं परमिशन नाही म्हणून आपण डायरेक्ट जे प्लॉटचं डायमेन्शन आहे तिथपर्यंत घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे ग्राउंड फ्लोर प्लॅन दाखवलेला आहे पूर्ण. तर हा फक्त वर्किंगसाठी आहे. म्हणजे हा आपल्याला कुठे सबमिट करायचा नाहीये किंवा परमिशनसाठी अप्लाय करायचं नाही, काही नाही. फक्त हे वर्किंग किंवा मग क्लायंटला समोर समजण्यासाठी, की आपण काय करणार आहे इथं म्हणून बनवणार आहे. त्याच्यानंतर याची आपण वर्किंग ड्रॉइंग बनवत असतो. मध्ये आलं फुटिंग, कॉलम, सेंटर लाईन प्लॅन, बीम प्लॅन, स्लॅब प्लॅन, केस प्लॅन म्हणजे सेक्शन वगैरे स्ट्रक्चरल डिझाइन. आता हे विदाऊट परमिशनचं आहे. आता एक परमिशनचं सॅम्पल दाखवतो तुम्हाला. हे एक सॅम्पल ड्रॉइंग आहे. औरंगाबाद मधलेच आहे. औरंगाबाद एम-आय-डी-सी सेंद्रा एम-आय-डी-सी इथले. तर त्याच्यासाठी तिथे एक इंडस्ट्रियल शेड बनवायचा आहे म्हणजे फॅक्टरीसाठी एक छोट्याशा. तर त्यांची प्लॉट एरिया हा जो ब्लॉक प्लॅन म्हणतोय आपण. आता ही सबमिशन ड्रॉइंग ही जे आपण अथॉरिटीजला सबमिट करतो. ही ड्रॉइंग एक 2 टाइपमध्ये सबमिट केल्या जाते. एक ऑनलाईन राहते आणि एक ऑफलाईन राहते. ऑनलाईन ड्रॉइंग सबमिट करण्यासाठी टीपी क्लायंट म्हणून एक सॉफ्टवेअर असतं एजन्सीचं. BPMS एजन्सी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यांचं तिथं आपण ट्रेस करत असतो. याला अपलोड करू शकत नाही म्हणजे डायरेक्ट अपलोड नाही करत आपण पी-डी-एफ वगैरे किंवा ड्रॉइंग फाईल पण अपलोड नाही करत. एक ट्रेस करणं लागतं पूर्ण जे आहे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ट्रेस करणं लागतं. आणि ऑफलाईनमध्ये ब्लू प्रिंट देणं लागते आपल्याला. ह्याच जी सबमिशन ड्रॉइंग बनवली आहे त्याची ब्लू प्रिंट करून जमा करावी लागते आपल्याला. एक 5 कॉपीज अथॉरिटीजसाठी जमा कराव्या लागतात. त्याच्यानंतर आपल्याला ते त्यांची एक प्रोसिजर असते, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्यांचं ज्या प्लॉटचं टॅक्स वगैरे जे काही रजिस्ट्री, ई-टी-सी डॉक्युमेंट चेक करतात ते आणि त्याच्यानंतर त्याला एक हे करून म्हणजे आपलं जे प्लॅनिंग वगैरे आहे, ज्याचं कन्स्ट्रक्शन आहे, ते व्यवस्थित आहे का नाही, रूलमध्ये बसते का नाही हे चेक करून ते परमिशन देतात आपल्याला. एक तर रिजेक्ट करतात किंवा मग ॲक्सेप्ट करतात. ॲक्सेप्ट केल्याशिवाय आपण कन्स्ट्रक्शन चालू करू शकत नाही आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर गव्हर्नमेंट अथॉरिटीचे 2दा व्हिजिट असते साइटवर आपल्या. जेव्हा एक तर प्लिंथ बीम्स च्या टाईमला आणि एक स्लॅबच्या टाईमला. म्हणजे जे आपण
ड्रॉइंग मध्ये दाखवलेलं आहे तेच जशाल तसं काम होत आहे का नाही, त्याच्याशिवाय गव्हर्नमेंट कडून आपल्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नाही. तर त्याच्यानंतर हे जे सबमिशन ड्रॉइंग आहे याच्यामध्ये आपल्याला मेन पॉइंट आहेत. प्लॅन दाखवून लागतं, त्याचा इलिव्हेशन, त्याचा ब्लॉक प्लॅन, त्याचा लोकेशन प्लॅन किंवा की प्लॅन म्हणून असतो एक तो, किंवा आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे नवीन काही रेन वॉटर हार्वेस्टिंग असू द्या, सेप्टिक टँक असू द्या किंवा मग जे आपलं ड्रेनेज असू द्या, हे सर्व दाखवणं लागतं. आणि त्याचा एक एरिया अलाउड जो दिलेला असतो त्याचा एरिया स्टेटमेंट आणि त्याचं शेड्यूल ऑफ ओपनिंग हे वगैरे देणं लागतं. आपला एक जे रजिस्टर इंजिनियर आहेत तेच हे काम करू शकतात. त्यांचा स्टॅम्प आणि सिग्नेचर पाहिजे आणि त्यात ते सबमिट करावं लागते. आता हा प्लॅन मी तुम्हाला समजून सांगतो. ब्लॉक प्लॅन म्हणजे सगळ्यात पहिले लोकेशन प्लॅन, जे आपण लेआउट असतं, प्लॉटिंग पाडलेली असते, याला लेआउट म्हणतात. हे आता लोकेशन प्लॅन झूम केलेला आहे तो बघू शकता तुम्ही. त्याच्यावर दिलेला आहे प्लॉट नंबर A7215. हा जो आहे तो आपला आहे, म्हणजे ह्या प्लॉटचा आपण ड्रॉइंग बनवलेला आहे. आणि ही जी प्लॉटिंग पाडलेली आहे ही NA44 प्लॉटिंग, NA45 हे जे प्लॉटिंग असते त्याच्या सिस्टीम मध्ये ही बनवलेली आहे. आता ही इंडस्ट्रियल एरिया ती याचा रूल वेगळा आहे. जो NA44 असतो तो नॉन ऍग्रिकल्चर 45 रूल, म्हणजे रूल नंबर 45. आता NA45 हे जसं आहे तसं पूर्ण NA1 पासून तर NA56, NA58, NA64 इथपर्यंत आहे रूल. पण आपल्या औरंगाबाद महाराष्ट्र रिजन मध्ये जास्तीत जास्त NA45, 44 टू 58 पर्यंत आपण करू शकतो. समजा महाराष्ट्रामध्ये हा चालतात. महाराष्ट्राच्या बाहेर जे म्हणजे हे पूर्ण कंट्रीचे रूल आहेत समजा हे, पण आपल्या स्टेटमध्ये हे डिवाइड होऊन आलेले आहेत. समजा आपल्या इकडं हे ऍप्लिकेबल होतात. तर ही जी प्लॉटिंग आहे हे याला म्हणतात लोकेशन प्लॅन. आणि की प्लॅन एक राहतो तो पण ह्याच टाईपचा राहतो, तो पण असाच दाखवणं लागतो आपल्याला, पण तो वेगळा राहतो. तो नेक्स्ट याच्यामध्ये सांगेल किंवा मग जेव्हा सेमिनार होईल नेक्स्ट तेव्हा. तर हे लोकेशन प्लॅन मध्ये आपल्याला फक्त एक ते कोणत्या डायरेक्शनला आहे एक रफ म्हणजे सिंगल लाईन प्लॅन जरी असला तरी चालतो. फक्त इतकं कळायला पाहिजे की त्याचं लोकेशन कुठं आहे, एक्झॅक्ट प्लॉटचं आजूबाजूला कोणते प्लॉट आहे, कोणत्या डायरेक्शनला रोड आहे आणि त्याचं फेस, त्या प्लॉटचा फेस कोणत्या डायरेक्शनला आहे असा. त्याच्यानंतर आला आपलं 2 नंबरला ब्लॉक प्लॅन, म्हणजे जो प्लॉट आहे त्याच्यावर आपण कन्स्ट्रक्शन किती करणार आणि रूल नुसार किती जागा सोडलेली आहे साईडला, फ्रंटला, याच्यानुसार. आता जो इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्यासाठी FSI जो आहे तो 50%च आहे. म्हणजे जर आपला प्लॉट 1000 स्क्वेअर फीटचा असेल तर आपण फक्त 500 स्क्वेअर फीट तिथं कन्स्ट्रक्शन करू शकतो ह्या रूल नुसार. तर याच्यामध्ये जो दिलेला आहे प्लॉट एरिया हा पूर्ण एक 267.13 स्क्वेअर मीटर आहे. तर याच्यामध्ये आपण अर्धाच यूज करू शकतो, म्हणजे याचा जितका पण प्लॉट एरिया आहे. हे साईडला जे जागा सोडलेल्या आहेत, आता टोटल प्लॉट एरिया डायमेन्शन थोडा वेगवेगळे आहेत. तर इथं टोटल लेंथ 23.02 मीटर आहे आणि विड्थ जी आहे 11 मीटर आहे. आणि हे फ्रंटला थोडंसं राईट साईडला एक एक्स्ट्रा प्लॉट निघाले, कॉर्नरचा असल्यामुळे थोडासा एक्स्ट्रा जागा असल्यामुळे ती जागा एक्स्ट्रा मिळालेली या प्लॉटला. तर त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन किती करत आहे त्याचं एक प्रपोज कन्स्ट्रक्शन म्हणून एक हॅचिंग मध्ये जे दाखवलेला आहे तो आहे प्रपोज कन्स्ट्रक्शन एरिया. आणि जो लाईट लाईनिंग दाखवलेली जी कंपाऊंड वॉल तो तितका प्लॉट एरिया आहे. हे CP दाखवलेले आहे ते पण प्लॉट मध्येच आहे, पण तिथं आपण कन्स्ट्रक्शन नाही करत आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणजे सेप्टिक टँक कुठं आहे, हे अंडरग्राउंड टँक कुठं आहे, वॉटर टँक आहे ती एक सेप्टिक टँक आहे. आणि जे समोर सोडलेलं दिसतंय आपल्याला हे 2.5 मीटर, हे फ्रंट बॅक, साईड बॅक, फ्रंट बॅक आणि बॅक साईड जो राहतो तो आहे तो. हा बॅक साईडला 2.46 मीटर सोडलेला आहे जागा इथं. आणि साईडला हे मिनिमम क्रायटेरिया राहतात त्याचे, की कमीत कमी 2.4 मीटर जागा सोडली गेली पाहिजे फ्रंट साईडला
आणि बॅक साईडला इंडस्ट्रीयल मध्ये वेगळे आहेत, रेसिडेन्शियल साठी वेगळे आहेत, कमर्शियल साठी वेगळे आहेत. आता याच्यामध्ये 2.5 सोडलेला आहे समोर आपण प्लॉटच्या. तो आता मिनिमम क्रायटेरिया 2.4 मीटरचा आहे. तर आपण 2.5 सोडलेलं आहे. म्हणजे मिनिमम पेक्षा थोडं जास्तच पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळं एक जो टोटल एफएस आहे, समजा आपला प्लॉट एरिया 213 स्क्वेअर मीटर बनत आहे. तर जो कन्स्ट्रक्शन एरिया आहे तो 50% पेक्षा कमी आहे. हे इथं अलाउड एफ-एस-आय दिलेला आहे, तो 50% 0.50. आता बिल्ट अप एरिया आपला जो आहे टोटल 119 स्क्वेअर मीटर आहे, तो 0.44 म्हणजे 44%च होतोय. तरच ते आपल्याला अलाउ करतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. त्याच्यानंतर हा जो ब्लॉक प्लॅन नंतर आपला मेन राहतो ग्राउंड फ्लोअर प्लॅन किंवा जो प्लॅन असेल तो. आता काही ठिकाणी फक्त एकच फ्लोअर असल्यामुळं आता इथं एकच फ्लोअर आहे. तर एकच फ्लोअरसाठी आपण हे बनवणार. जर 3 फ्लोअर असते तर 3 फ्लोअरसाठी 3 प्लॅन बनवले असते आणि त्याची सेक्शन एक पूर्ण बनवलं असतं तिन्ही फ्लोअरसाठी आणि त्याचं एक एलिव्हेशन बनवलं लागलं असतं. आता हा जो ग्राउंड फ्लोअर प्लॅन दिलेला आहे त्याच्या स्केल दिलेले राहतात. म्हणजे असं जरुरी नाही की त्या स्केलनं बनलं पाहिजे. पण आपल्याला एक स्टँडर्ड स्केल दिलेली राहते. तो इथं मेन्शन करणं लागते आपल्याला, की ह्या स्केलनं बनवलेला आहे ते. त्याच्यानंतर हा जो प्लॅन आहे त्याच्या आउटर वॉल जे आहे 9 इंच म्हणजे 0.23 मीटर ज्या वॉल असतात ती स्टँडर्ड साईज आहे वॉलची ती पाहिजे. आणि त्याच्यानंतर इंटरनल वॉल आहे ज्या 4.5 इंचाच्या किंवा 5 इंचाच्या 6 इंचाच्या जरी असल्या तरी चालतात. त्याच्या ह्या प्लॅनचं इलिव्हेशन जे आहे ते असं फक्त एक फ्रंट इलिव्हेशन आणि एक सेक्शन दाखवणं लागतो. तो सेक्शन असा कट करावा लागतो, की त्याच्यामध्ये आपल्या ज्या कन्स्ट्रक्शन एरियाच्या मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण कव्हर झाल्या पाहिजे. म्हणजे ह्या सेक्शन बघा आता याच्यामध्ये आपण सेक्शन जसा कट केलेला आहे तो असा ए सेक्शन जो कट केलेला आहे, हे लाईन दिसते सेंटर लाईन ए टू ए याच्यामध्ये असा कट केलेला आहे आपण, की त्याच्यामध्ये स्टेअरकेस येते, हॉलचं डायमेन्शन येते, दुसऱ्या हॉलचं येतंय आणि टॉयलेटचं सुद्धा येतंय आणि म्हणजे मॅक्सिमम जे आपल्याला यूज येणार आहे त्या बिल्डिंगमधलं ते सगळं याच्यामध्ये कव्हर होतंय. आता तो सेक्शन एक हा जो सेक्शन आहे, सेक्शन बी दाखवलेला आहे इथं. तो प्रिंट मिस्टेक आहे वाटतं. ए पाहिजे तो. तर त्याच्यामध्ये हे असं सेक्शन दाखवणं लागतं आपल्याला, की आपण हे खाली फुटिंग राहतील, ग्राउंड लेव्हलच्या वर काय राहील आणि ग्राउंड लेव्हलच्या खाली काय राहील. तर इथं आपण इथं स्टेअरकेस आहे. त्याच्यानंतर हे हॉल आहे. हॉल आहे इकडं टॉयलेट बाथरूम आहे. इथं पॅरापेट वॉल आहे. वरती जी शीट टाकलेली आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला जे हे एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे अप्रूव्ह करून घेण्याचा. असे प्रिंट पाहिजे त्यांना. याच्यावर त्यांचं म्हणजे जे रिमार्क असेल ते लिहितात आणि अप्रूव्ह असेल तर अप्रूव्ह करून देतात किंवा मग रिजेक्ट करून देतात. एरिया स्टेटमेंट हे कंपल्सरी द्यावं लागतं आपल्याला. बिल्टअप एरिया म्हणजे जितक्यापर्यंत आपला स्लॅब आहे तो एरिया म्हणजे बिल्टअप एरिया. समजा आपला स्लॅब 1000 स्क्वेअर फीट पूर्ण स्लॅब येतोय, खाली काही पण येऊ द्या, त्याच्यात हॉल येऊ द्या, बेडरूम येऊ द्या, काही पण येऊ द्या, तो एरिया म्हणजे बिल्टअप एरिया. आणि तो कन्स्ट्रक्शन करत आहे आपण तो एरिया म्हणजे बिल्टअप एरिया. आणि त्याच्यामध्ये एफ-एस-आयचा फॉर्म्युला आहे बिल्टअप एरिया अपॉन प्लॉट एरिया. जितका पण बिल्टअप एरिया असेल तो आपण प्लॉट एरिया. जर आपल्याला अलाउड जो इंडस्ट्रीयलसाठी तो 50% आहे 0.5. तर त्याच्यासाठी मग इथं आपण टोटल दिलेला आहे, की फॅक्टरी शेडसाठी काय जितका येतोय तो बिल्टअप एरिया 119.6. तर टोटल बिल्टअप एरिया आपला 119.60 आहे. तर तो टोटल 0.44% भरतोय. तर तो म्हणजे परमिसेबल आहे. आपण याच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. जर आपण तो
50% वर क्रॉस केला तर अलाउ करतात ते, पण त्याच्यासाठी वेगळे चार्जेस असतात. त्याला प्रीमियम एफ-एस-आय म्हणतात. तर तो एफ-एस-आय घेण्यासाठी वेगवेगळे चार्जेस राहतात. आता हे जो कमर्शियल बिल्डिंग म्हणतात पूर्ण, हा एफ-एस-आय पूर्ण क्रॉस करूनच बनवल्या जातात. त्याच्यासाठी वेगवेगळे रूल राहतात. टी-डी-आर राहतो एक आणि त्याच्यानंतर प्रीमियम एफ-एस-आय म्हणून एक राहतं. हे दोघं मिळून जर आपण घेतलं समजा एक एक्स्ट्रा चार्ज देऊन गव्हर्नमेंटला तरच आपल्याला तो मिळतो. कमर्शियल बिल्डिंग सगळ्या तशाच बनतात. त्याच्याशिवाय होतच नाही. आणि ते हे शेड्यूल ऑफ ओपनिंग म्हणजे जिथे काय-काय डोअर, विंडोज, शटर, ग्रिल किंवा चॅनल गेट ई-टी-सी जे असेल ते आपल्याला इथं मेन्शन करावं लागते, की कुठं-कुठं काय वापरलेलं आहे, काय साईज आहे त्याची ते. त्याच्यानंतर जो वर्किंग ड्रॉइंग असतात, सगळ्यात पहिले आता मी एक सॅम्पल घेतलेलं होतं. आपण पहिले फ्लोर प्लॅन तो मेकरचा. तर त्याच्याच वर्किंग ड्रॉइंग सांगतो मी काय-काय असतं. ह्या ड्रॉइंग तुम्हाला फायनल इयर होईपर्यंत पण कोणी दाखवणार नाही. तुम्हाला भेटून जात आहेत पहिलेच बघण्यासाठी. सेंटर लाईन प्लॅन हा तर फायनल इयर म्हणजे जेव्हा आपण साइटवर काम करू तेव्हाच बघायला भेटतं. हे एक कॉलम आणि फुटिंगची ड्रॉइंग आहे त्याच प्लॉटची. ह्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करावं लागतं, की कॉलम कोणत्या साईजची घ्यायची, त्याच्या फुटिंगची साईज काय राहील, फुटिंग कशी राहील. फुटिंगच्या भरपूर टाइप आहेत. आयसोलेटेड फुटिंग, सिंपल स्लोप फुटिंग, स्टेप फुटिंग. आपण जनरली इथं स्लोप किंवा मग स्टेप फुटिंगच वापरत आहे. तर त्या हिशोबाने दाखवलेलं आहे आणि त्या कॉलमची साईज डिपेंड राहते. आता इतक्या छोट्या प्रोजेक्टसाठी एनालिसिस करण्याची काही गरज नाहीये. हे एनालिटिकल आहे सर्व. आपण एक 2-4 साइट जरी फायनल केल्या पूर्ण, तरी पण एक आपल्याला एक आयडिया येऊन जाते, की कुठे काय वापरायचं म्हणून. पण जर आपला G+5च्या G+4, 5च्या पुढे जर असेल, तर आपल्याला ते स्टॅड प्रो किंवा ई-टॅब मधूनच एक त्याचं एनालिसिस करून नंतर करावं लागतं आणि ते अथॉरिटी पण आपल्याकडे नाहीये. जो स्ट्रक्चरल इंजिनिअर राहील, तोच हे काम करू शकतो. आणि आपण सिव्हिल इंजिनिअर म्हणून पण करू शकतो, पण लिमिट आहे. आपण 16 मीटर हाईटपर्यंतचीच लिमिट दिलेली आहे आपल्याला गव्हर्नमेंटने करण्यासाठी. म्हणजे आर-सी-सी डिझाइन 16 मीटरच्या वर स्ट्रक्चरल डिझायनरच करू शकतो. आपण हे बाकीचे पूर्ण काम करू शकतो, पण आर-सी-सी अप्रूव्ह नाही करू शकत. कॉलमचं सेक्शन दिलेले आहेत. आता 9 इंच बाय 15 इंचचे जे कॉलम आहेत. आता इथं एक कॉलम नंबर 1, 2, 4, 5, 7, 8, 9, 11, 12 हे जे कॉलम आहेत इतके हे 9 बाय 15 इंचचे कॉलम आहे. याच्यामध्ये 6 बार वापरलेले आहेत 16-16 चे आणि हे जे कॉलम नंबर 3, 6, 10 हे जे आहे ते 9 इंच बाय 18 इंच वापरलेले आहेत. तर याच्यामध्ये 8 बार आहेत टोटल. तर 4 बार हे 16 चे आणि 4 बार हे 12 चे असे म्हणून मिळून वापरलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला स्टेअरकेस कशी असेल, स्टेअरकेसचं जी लँडिंग आहे, मिड लँडिंग किंवा मग जे स्टार्टिंग पॉइंट आहे, त्याचा ट्रेड आणि राईज काय राहील तो मेन्शन करणं जरुरी असतो. तो खूप इम्पॉर्टंट स्टेअरकेसमध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर स्टेअरकेसमध्ये खूप प्रॉब्लेम येत असतो कन्स्ट्रक्शन करताना. शेड्यूल ऑफ फुटिंग म्हणजे फुटिंगचे साईज काय राहतील, त्याचं एक्सकॅव्हेशन किती करायचं, त्याच्यात पी-सी-सी काय वापरायची, फुटिंग साईज काय असते, फुटिंगमध्ये स्टील कोर्स कसं वापरायचं. आता इथं सिंगल फुटिंग आहे, फक्त एकच जाळीवाली फुटिंग आहे. तर त्याच्या फुटिंगच्या म्हणजे काय साईज असेल, त्याच्यात जे कॉन्क्रीट वगैरे जे असतं मटेरियल ते काय वापरायचं, कॉलमची साईज. कॉलम इथे आता कमर्शियल म्हणजे जे आपण स्टँडर्ड शिकतो, की आपल्याला एक 9 इंचाची वॉल म्हणजे 230 ची वॉल ही आउटर साइडची पाहिजे आणि इनर साइडची वॉल ही कमी असली तरी चालेल. पण कमर्शियल लेव्हलला किंवा मार्केटमध्ये
पैशाला खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे जितकं कमी कॉस्टमध्ये आणि जितकं इफेक्टिव्ह काम होईल तितकं चांगलं. त्यामुळे जी स्ट्रेंथ कमी न करता जे करतो आपण ते काम असं करतो, की खाली बेसमेंटपर्यंत 9 इंचचे वॉल घेतो पूर्ण म्हणजे 230 एमएमचे आणि त्याच्यानंतर 6 इंचचे वॉल करतो पूर्ण. त्याला कॉलमला रिड्यूस करत असतो वरती बेसमेंटच्या वर. त्याचा इफेक्ट काही होत नाही, पण एक स्ट्रेंथ स्ट्रेंथ म्हणण्यापेक्षा जो आउटर वॉल ज्या राहतात त्या कमी झाल्यामुळे थोडासा इफेक्ट होतो. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि कॉस्टमध्ये खूप कमी येतो. कमीत कमी 30-40% कमी होतं कॉस्ट 9 इंचच्या वॉलपेक्षा किंवा 6 इंचची वॉल जर आपण केली तर. एक कॉलम आता हे झालं आपण की याची डिटेलिंग झाली समजा एक कॉलम बीम फुटिंगची. त्याच्यानंतर कॉलम प्लेस करताना जे वापरतो ते सेंटर लाईन प्लॅन म्हणतात त्यांना. जे लेआउट टाकतो आपण. लेआउट याला सेंटर लाईन प्लॅन म्हणतात. जे कॉलमची पोझिशन आहे ती आपण एक्स आणि वाय डायरेक्शनवर दाखवत असतो. म्हणजे जे सगळे कॉलम आहे इथं आता 12-13 कॉलम असतील. 12 कॉलम आहेत. तर याचे जे सेंटर पॉइंट आहेत म्हणजे जे आपण जे मार्किंग करतो आपण प्लॉटवर की इथे इथे आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं आणि त्याच्यानंतर इथं कॉलम येईल याचं सेंटर इथं राहील. तर त्याच्यासाठी यूज येणारी ड्रॉइंग आहे आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रॉइंग आहे. जर ही चुकली तर सगळं प्लॅन चुकून जातो घराचा. म्हणजे त्या पोझिशनवरच कॉलम बसला पाहिजे. नाहीतर ते वाकड्या-तिकड्या होऊन जातात भिंती. स्टार्ट पॉइंट जो दाखवलेला आहे तो एक कोणताही चूज करू शकता आपण. प्लॉटचा कॉर्नर पॉइंट असू शकतो किंवा कुठेही असू शकतो. आता हे कर्सर जिथं फिरवलं कुठं पण घेऊ शकतो. या साईडला, या राईट साईडला, बॅक साईडला कुठेही घेऊ शकतो. आता मी हमेशा लेफ्ट साईडला चालू करतो आणि एक खालचा कॉर्नर पॉइंट घेतो. तर 0-0 एक्स आणि वाय डायरेक्शनवर जसं आपण ग्राफ काढतो, तसा हा ह्या CADमध्ये बनवलेला प्लॅन आहे. सेंटर लाईन प्लॅन हा CADमध्ये बनतो. तर याचं सेंटर प्रत्येक कॉलमचं सेंटर आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे एक्स आणि वाय डायरेक्शनने. आता कॉलम नंबर 4 किंवा 5 घेतला आपण, तर कॉलम नंबर 5 आहे जो वाय डायरेक्शनवर आहे, तो 15 फीट 3.5 इंचावर आहे आणि तोच कॉलम एक्स डायरेक्शनवर 10 फीट 10.5 इंचवर आहे. म्हणजे असं दोन्हीकडून आपण जी लाईन दोरी राहते ते काम करणारे लोकं जे असतात फिटर लोकं, तर ते मग हे दोन्हीकडून लाईन क्रॉस सेक्शन करतात त्याचा आणि तिथं एक वळंबा किंवा मग आपण प्लग बॉम्ब ज्याला म्हणतो, तो यूज करून तिथे पॉइंट तो सेंटर पॉइंट काढून तिथं कॉलम प्लेस केला जातो. अशा प्रकारे हे काम असतं. त्याच्यानंतर आपल्याला प्लिंथ बीम असतात आणि त्याच्यानंतर जे बेसमेंट लेव्हल त्याचं एक सेक्शन पूर्ण म्हणजे पूर्ण बिल्डिंगचं आणि स्लॅब अशा या 4-5 स्ट्रक्चर स्टील डिझाइन किंवा मग स्ट्रक्चर ड्रॉइंग म्हणतो आपण ते पाहिजे. आणि हे झालं वर्किंग ड्रॉइंग. याला वर्किंग ड्रॉइंग म्हणतात. ही सबमिशन ड्रॉइंग ही फक्त परमिशन काढण्यासाठीच उपयोगात येते. याचं दुसरं काही काम नाहीये. वर्किंग ड्रॉइंगच लागतात आपल्याला पूर्ण. हा प्लिंथ बीम प्लॅन आहे. याच्यामध्ये आपण बीम कोणत्या साईजचे आणि किती वापरणार आहे, म्हणजे किती त्याची जाडी काय राहील, त्याची लेंथ, विड्थ, त्याची हाईट, काँक्रीट कोणतं वापरणार आहे, M20 जस्ट जनरली रेसिडेन्शियलवर M20च वापरतो आपण सगळीकडे. कमर्शियलवर M25च्या वर पण नाही जात औरंगाबादमध्ये तरी. आणि रोडचं कन्स्ट्रक्शन असतं त्याच्यासाठी समजा M40 पर्यंत जातो काँक्रीट क्वालिटी. हे प्लिंथ बीमला डिवाइड केलेलं आहे. प्लिंथ बीम 1 PB1, PB2 असं आपण डिवाइड करतो आणि त्याचं एक शेड्यूल ऑफ बीममध्ये त्याचं डायमेन्शन, त्याचं स्टील काय वापरणार ते देत असतो. त्याचं एक ॲनालिसिस राहतं. आपण जे शिअर किंवा मग फोर्स जो म्हणतो
टेन्शन, बॉटमला टेन्शन येणार, टॉपला कम्प्रेशन येणार आहे. तर कॉम्प्रेशन जिथं येतं तिथं आपण कमी स्टील वापरतो. जिथं टेन्शन येतं तिथं जास्त स्टील वापरतो. खाली म्हणजे बीममध्ये बॉटमला टेन्शन येतं म्हणून बॉटमला वापरतो जास्त स्टील आणि टॉपला कमी वापरतो, असं असतं. हे एक जनरल आयडिया दिली तुम्हाला, की पूर्ण काय-काय आपल्याला कन्स्ट्रक्शन साइटवर यूज येतो, कोणत्या ड्रॉइंग पाहिजेत आणि कसं वर्किंग चालतं. समजा आता हे प्लॅन फक्त एक जनरल आपल्याला कळण्यासाठी असतो, की कुठे-कुठे काय असणार आहे, बेडरूम, टॉयलेट त्याची साईज काय असेल, त्याच्यात लॉबी किती आहे, वॉश एरिया किती आहे, लँडिंग काय राहील, आपली स्टेअरकेस किती जागेमध्ये बसते, असं तसं. आणि त्याच्यानंतर वर्किंग ड्रॉइंगमध्ये आपल्याला कॉलम, स्लॅब, बीम आणि स्टेअरकेस ह्या ड्रॉइंग ज्या राहतात त्या वर्किंग ड्रॉइंगमध्ये येतात. आणि सबमिशन ड्रॉइंग ही स्पेशल ड्रॉइंग आहे जी फक्त गव्हर्नमेंटची परमिशन किंवा मग लोन अप्रूव्हलसाठी जे फाईल करतो आपण त्याच्यासाठी यूज येणारे ड्रॉइंग आहेत. त्याच्यानंतर NA44, NA58 हे जे टॉपिक आहेत हे खूप डिटेल टॉपिक आहेत आणि याचा संबंध म्हणजे याच्यामध्ये येत नाही, परमिशन वगैरे मध्ये येत नाही. जे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट राहतो तिथं फक्त आपण आणि जे तालुक्यामध्ये तहसीलदार वगैरे राहतात त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जेव्हा प्लॉटिंग जे एखादं शेत असेल, शेत किंवा जे ॲग्रिकल्चर लँड जी असेल तिला जेव्हा आपण कन्वर्ट करतो कमर्शियल लँडमध्ये जी विकण्यासाठी त्याला प्लॉटिंग पाडलेली म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे रूल आहेत. NA44, NA45 हे जे DCR मध्ये दिलेलं आहे त्या रूलनुसार आपण ते डिवाइड करत असतो. ही लँड कोणत्या रूलमध्ये बसेल आणि त्याच्यानुसार सँक्शन अप्रूव्ह करून घेत असतो गव्हर्नमेंटकडून. तर ते एक असतं. तर ते एक नंतर बघू आपण. तो खूप मोठा डिटेल टॉपिक आहे आणि त्याचं सर्व्हे वगैरे तो पार्ट वेगळा आहे. हा मेन टॉपिक आपला रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि कमर्शियल बिल्डिंगसाठी बिल्डिंग परमिशन हा आहे. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर विचारू शकता तुम्ही. हॅलो. There is one question from Deepak Sheke. Hello, There हा is बोला सर. one question from Deepak Ramanand. Sheke. Very nice presentation. ओके सर, थँक्यू थँक्यू सर. मला एक प्रश्न विचारायचा होता NA बद्दल. हा बोला ना सर. ऍक्च्युली NA म्हणजे काय? व्हॉट इन बाय नॉन NA? ॲग्रिकल्चर. NA चा अच्छा. फुल फॉर्म आहे नॉन ॲग्रिकल्चर. म्हणजे जी Okay. ॲग्रिकल्चर जी लँड आहे त्यालाच आपण NA करतो. NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर. अच्छा. आणि जी लँड ऍग्रिकल्चर नसेलच मग तो ऑलरेडी NA असतो का? नाही नाही नाही. मग तसं सहसा नसतंच, कारण पूर्ण इंडियामध्ये कुठं पण गेलं ना तर पहिले पूर्ण जे भारत आहे पूर्ण जो आहे तो शेतीच होता. पूर्ण शेत जिथे पण आता तुम्ही औरंगाबाद सिटीच बघून या ना, की जे समजा आता जे साईडचे जे आहेत औरंगाबादच्या बाजूचे, तर तिथं समजा आता नवीन जे कन्स्ट्रक्शन होत आहे ते शेत कॅन्सल करून समजा त्या शेताच्या जागेवर आपण हे करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय, तर ते जे पण असेल ते सगळं लँड जी पहिली ते येच राहते म्हणजे ऍग्रिकल्चर लँडच असते. आणि अच्छा. एक दुसरी लँड असते म्हणजे फॉरेस्ट. हे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट वेगवेगळे. फॉरेस्ट डिपार्टमेंटची लँड वेगळी, आर्मीची लँड वेगळी आणि जे बाकीच्या ज्या आहेत त्या ह्या लँड आहेत आपल्या ऍग्रिकल्चर लँड आहेत ज्या शेतकरी काम करतात तिथे असं. ओके ओके. थँक्यू. ओके. आणि छान प्रेझेंटेशन दिला. व्हेरी गुड. थँक्यू सर. हा सर सर आहेत का? हो. येस येस. हॅलो. हा थँक्यू सर. मुलांना काही प्रश्न असतील तर विचारू शकता सर. दीपक शेकेचा एक प्रश्न आहे रामानंद, हम्म. की प्लॅन रिजेक्ट झाला तर ते आपल्याला सांगतात का कशामुळे रिजेक्ट केलं? हो, ती सर आपल्याला प्लॅन जो सबमिट करतो आपण, आता औरंगाबाद महानगरपालिकेत तरी ऑनलाईन आहे सर्व, पण जे बाकीचे ते सांगतात आपल्याला. आणि औरंगाबाद महानगरपालिकेत 3 चान्समध्ये आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायला लागतो प्लॅन. म्हणजे आपण जे ट्रेस करून अपलोड करतो प्लॅन, आता हा सबमिशन ड्रॉइंग अपलोड केली आपण, याच्यामध्ये काही जर फॉल्ट असेल, पहिले तरी चेक करायचे ते प्रिंट असल्यामुळे. आता टेक्निकली म्हणजे जे ऑनलाईन प्रोसिजरमध्ये सगळं हे होऊन जातं, म्हणजे त्यांचा प्रोग्रामच बनवलेला राहतं. जर काही चुकीचं असेल तर ते आपोआप रिजेक्ट करून टाकतं. आणि हे 3 चान्स मध्ये आपल्याला अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. 3 चान्स मध्ये जर नाही झाला तर
परत फीस भरून पूर्ण प्रोसिजर करणं लागते परत. ओके. हम्म. ओके. आणि नेक्स्ट. हॅलो. बाकी काही प्रश्न नाही आहे, कंटिन्यू करू शकतो रामानंद. ओके सर. सर माझं येणे येणे आणि याच्याबद्दल जे प्लॉटिंग बद्दल ते आपण एक नेक्स्ट एक पूर्ण त्याच्यावरच टॉपिक घ्यावा लागेल, तो खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये काही सांगता येणार नाही जास्त डिटेल. त्याचे रूल वगैरे हे ते, आणि याच्यामध्ये एक DCR म्हणून एक कोड असतो, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल म्हणून. तर तो कोड नाही का प्रत्येक 2-3 वर्षाला अपडेट होत असतो. आता औरंगाबाद म्हणजे जो चालू आहे करंट, तो 17-18चा चालू आहे DCR रूल. तर त्या रूल मध्ये त्याच्यामध्ये सर्व हे रूल दिलेले आहेत आपल्याला, की त्याच्यामध्ये जे रूल असतात आपले प्लॉटिंगचे किंवा FSI हे ते, त्याचे फ्रंट बॅक साइड बॅक. तर ते जे म्हणजे जसं डेव्हलप होत जाणार तस ते एरिया आपल्याला कमी कमी वापरायला भेटणार आहे. दरवर्षी जे डेव्हलप वाढत जाणार तर ते कमी FSI जास्त होत जाणार, आणि जे समजा डेन्स सिटी आहे तिथे FSI जास्त होणार आणि जिथं कमी आहे तिथं कमीच राहणार, असं राहील. तर हे एक रूल एक महत्वाचे आहे त्याच्यात. हे रूल आपण नेटवर भेटून जातील सगळ्यांना, ज्यांना इंटरेस्ट असेल ते करू शकतात समजा. ओके. ओके. तुमचं स्क्रीन शेअरिंग ऑफ झालंय बहुतेक. हो हो. ठीक आहे. हे सबमिशन ड्रॉइंग मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, काही विचारायचंय का, याच्यामध्ये काय कसं करतात काही नाही. हॅलो. मुलांमध्ये. Yes, Akshay. हॅलो. You can unmute हा. yourself. Akshay, you can unmute and ask. Yes, Kiran. Kiran Malakar. अजून हॅलो. कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करू शकतात, त्यांना अनम्यूट करू आपण, हो किंवा हो. बाकी अनम्यूट करून विचारू शकतात प्रश्न विचारायचे असतील तर. प्रश्न नाही म्हणजे आतापर्यंत सगळं प्रॉपरली कळालं सगळ्यांना. सो यू कॅन कंटिन्यू रामानंद. हॅलो. येस सर ठीक आहे ना सर. याच्यामध्ये इतकं याच्यापेक्षा जास्त काही म्हणजे डिटेल काही असेल तर सांगू शकतो आपण, आणखी प्रॉब्लेम असेल तर. म्हणजे याच्यामध्ये इतकंच राहतं. ड्रॉइंग बद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता, त्याच्यावर बोलू आपण. मग मुलांना. एकदा सबमिशन ड्रॉइंग जी आहे ती स्क्रीन शेअर कर, आणि ते सबमिशन ओके. ड्रॉइंगचं एक 5 मिनिटात परत रिकॅप कर, आणि मग काही प्रश्न असतील तर पोरांची येते त्याच्यावर. ठीक 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 चालते. हे सबमिशन ड्रॉइंग एकदा बघू शकता तुम्ही. आणि सबमिशन ड्रॉइंग मध्ये फक्त 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्याचा एरिया स्टेटमेंट, त्याचा लोकेशन प्लॅन, त्याचा एलिव्हेशन आणि सेक्शन, आणि ब्लॉक प्लॅन. ह्या ज्या गोष्टी, त्या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. त्या रूल मध्ये बसलेल्या असेल तर ते काहीच बघत नाही, बाकीचं अप्रूव्ह करून देत असतात. बाकी काही नसतं याच्यामध्ये. मग जर आता ही फक्त एक सिंगल इंडस्ट्रियल बिल्डिंग झाली, त्याच्यामध्ये आपण छोटी असल्यामुळे काही एक समजावं म्हणून छोटी घेतलेली आहे. मोठी 3 मजल्याची असल्या आणखी किचकट होऊन जाते ते. एक सिंपल समजावं म्हणून सगळ्यांना, आणि त्याच्यामुळे छोटी घेतलेली. एक 3 मजल्याची आहे पण ती खूप किचकट झाली असती, त्याच्यामध्ये समजलं नसतं पूर्ण गोष्टी. तर त्याच्यामुळे ह्या दाखवलेली सॅम्पल म्हणून एक. याच्यामध्ये मग काही असेल तर सांगा आणखी. याच्यामध्ये आपल्याला एक रेन वॉटर हार्वेस्टर दाखवणं लागतं. एक गव्हर्नमेंटने आता औरंगाबादमध्ये सगळ्यांना नवीन जितके पण घर बनतील त्यांना कंपल्सरी केलेलं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे.
आणि त्याच्यामुळे आपल्याला हे प्रत्येक ड्रॉइंग मध्ये आता तसं दाखवावं लागतं. हालाकी तसं सगळेजण करत नाहीत ते रेन वॉटर हार्वेस्टिंग. फक्त एक नावाला दाखवणं लागतं, पण आपल्याला एक काम आहे आपलं म्हणून दाखवणं जरुरी आहे. आणि जर होत असेल तर करून पण घेणं जरुरी, ते चांगलंच आहे. ठीक आहे सर, थँक्यू. हॅलो. थँक्यू हो. रामानंद. कोणाला काही प्रश्न असतील तर ते अनम्यूट करून डिस्कस करू शकतात. द प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर ऑल. सर बोलू? येस मॅम. हा, हॅलो, बोला. या. हा, हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. जर माझं एक्झिस्टिंग घर आहे हा हा. आणि मला त्याच्यात सपोज एका फ्लोअरचं घर आहे, फक्त ग्राउंड फ्लोअर आहे आणि मला त्याच्यात ऍडिशन करायचंय, वरती अजून बांधायचंय, तर हो. इन दॅट केस रेन वॉटर हार्वेस्टिंग गरजेची असेल का? आणि त्या केसमध्ये सगळे सँक्शन कसे करायचे? नाही, तो करू शकतो आपण, म्हणजे रिडेव्हलपमेंट मध्ये येतो तो, जसं तुम्ही म्हणताय तसं. तर त्याच्यासाठी आपल्याला परत एक फाईल सबमिट करावं लागेल. जे तुमचे जुने सँक्शन केलेले डॉक्युमेंट असतील तर चांगलंच आहे. पहिले ऑफलाईन असल्यामुळे हे समजा जर 7-8-10 वर्षाखालीचं असेल तर ते आपल्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असतील. आणि मग ते प्लॅन आता आपण हे जो नवीन करणार, आता तुम्ही जे त्यांच्याकडून करून घेणार समजा आर्किटेक्ट किंवा इंजिनियर कडून, तर तो काय करेल की एक रिडेव्हलपमेंटची फाईल बनवेल पूर्ण नवीन, आणि ती सबमिट करेल, म्हणजे एक्सटेन्शन ऑफ दॅट वर्क, पहिले जे वर्क केलेलं आहे ते. आता त्याच्यामध्ये FSI चे रूल लागतात. मग आता जर तुमचं पहिलेच जर FSI पूर्ण क्लिअर झालेला असेल तर तुम्हाला नवीन परमिशनला नाही भेटणार मग. आणि जर FSI बाकी असेल समजा, आपल्याला समजा तुम्ही जर यूज 60% केलेला असेल पहिले, आणि आता समजा बाकी आता 40% असेल, तर आपण तो इन्क्लूड करून नवीन कन्स्ट्रक्शन करू शकतो. आणि रेन वॉटर हार्वेस्टर हे दाखवणंच लागतं, म्हणजे कंपल्सरी ड्रॉइंग मध्ये जर असेल तरच ते सँक्शन करतात. आणि हे कंपल्सरी केलंय त्यांनी, पण आपण असं काही नाही की लोक करत नाहीत कंपल्शन. असं ज्यांना इच्छा असेल ते करतात, आणि ते पण इतकं काही चेक करत नाही. त्यांची 2-3दाच व्हिजिट असते, एक प्लिंथला आणि एक स्लॅबला, आणि नंतर एक फायनल झाल्यावरच कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल तर. आणि 90% लोक कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा काढत नाहीत, तर त्याच्यामुळे इतका काय प्रॉब्लेम नाही त्याचा. हा. आता या केसमध्ये तर प्लिंथचा विषय नसेल ना, म्हणजे जर मला हा. एक्सटेन्शन करायचं असेल तर? नाही नाही, त्याचा नाही. मग मग तुमचं ते फक्त एक साईट व्हिजिट राहते की ओके, तुमचं दाखवलेलं जसं आहे तसं. ह्या प्रोसिजरला कमीत कमी आहे 2 का? महिने जातात. हो हो, अच्छा. कमीत कमी 2 महिने जातात त्याच्यात. आणि एवढं हे नाही, म्हणजे ते काही जास्त हे करत नाहीत. आपल्याला आता, आणि जे रेग्युलर राहतात समजा, आता आपण कंटिन्यू आता काम करतोय, आता मी 7-8 जर प्रोजेक्ट तिथून सँक्शन करून घेतलेला असेल तर ते ओळख झाल्यामुळे ते नंतर येत पण नाही समोर, हे अप्रूव्ह करून घेतात, असं राहतं. हा. अच्छा अच्छा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. रामानंद ताडवे. हा, हा, बोला सर. माझा एक प्रश्न आहे. हा, बोला हे ना सर. साईड मार्जिन जे असते बिल्डिंगला सोडायची, ती प्लॉटच्या साईज नुसार वेगवेगळी बदलते. हो, तर त्याबद्दल काही बदल. आपल्या विद्यार्थ्यांना सांगता येईल का? साईड मार्जिन हा कशासाठी आणि ती सर, वेगवेगळी? हा, ती वेगवेगळी नसते सर. म्हणजे प्लॉट जो आहे आता म्हणजे वेगवेगळी कशी राहते की डिपार्टमेंट वाईज वेगळी राहते. आता जे सिडकोचे घर आहेत त्यांच्यासाठी वेगळी राहते, आणि जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये येतात त्यांच्यासाठी वेगळी राहते. म्हणजे हे जे 2 अथॉरिटीज वेगळ्या झाल्या. आता याच्यामध्ये मार्जिनचं जे, जर समजा आता महानगरपालिकेची जी परमिशन आहे त्याच्यासाठी त्यांनी कंपल्सरी दिली. त्याच्यामध्ये एक डिटॅच टाईप मधून एक घर येतं, रो हाऊस मधून एक येतं, आणि एक सेपरेट टाईप मधून येतं. तर आपण डिटॅच मध्ये गेलो समजा, तर 3 साईडनं ओपनिंग ठेवली तर फ्रंट साईज मिनिमम 2.4 मीटर ओपन पाहिजे, आणि जे साईडचे जे 1.2 मीटर ओपन पाहिजे, आणि बॅक साईड जे मिनिमम 1 मीटर ओपन पाहिजे. असं जे क्रायटेरिया. आता आता जे आपण घर प्लॅन करतो तर त्याच्यामध्ये काय होतं की काही कमी जास्त गोष्टी होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं एक्स्ट्रा सोडून देतो. समजा जी बॅक साईडची आहे ते आपण 1 मीटरच्या जागी आपण 1.2 मीटर घेतो, जे साईडला आहे ते 1.2 च्या जागी 1.5 घेतो, आणि फ्रंट जे 2.4 आहे तर 2.5 घेतो, असं. नाही, तेच जर आपला प्लॉट साईज 3000 स्क्वेअर फीट, 4000 स्क्वेअर फीट असा मोठा असेल तर त्याला पण साईड मार्जिन मग असेच असतात का? नाही नाही नाही, हा, असेच असतात, सेम राहतात. रोडच्या बाजूला सेम. किती, साईडला किती? नाही नाही, फक्त ते कॉर्नरच्या प्लॉटला आहे. कॉर्नरचा जर प्लॉट असेल ना तर तुम्हाला दोन्ही साईडनं 2.4 मीटर सोडणं लागतं, असं.
कॉर्नरचं का बरं? कारण ते ऑब्स्ट्रक्शन येतं ना, समजा गाडी जर असं टर्न मारण्यासाठी जो प्रॉब्लेम येतो ना, जर तिथं आपण घेतलं समजा डायरेक्ट फेस थोडा जास्तच घेतला, ते सोडली नाही जागा, तर जे टर्न मारताना जे आपल्याला राईट साईडचं किंवा राईट अँगल मधलं जे दिसायला पाहिजे कॉर्नरवरून दुसऱ्या समोरच्या गाड्या येणाऱ्या, तर त्या दिसत नाही. म्हणून त्यांचा एक रूल येतो की कॉर्नरचा असेल तर तुम्हाला इतकं सोडावंच लागेल. ठीक आहे. हॅलो. दुसरं, हा, आता बोला रेन सर. वॉटर हार्वेस्टिंग बद्दल चालू होती चर्चा वगैरे, विचारला होता ना प्रश्न. तर आपल्या हा, हा. महानगरपालिकेने फार एक चांगला नियम केलेला आहे. जे कोणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील त्यांना जो प्रॉपर्टी टॅक्स लागतो इयरली, त्याच्यामध्ये 25% सूट दिलेली आहे. मूळ टॅक्स जो लागतो अच्छा ना, अच्छा. हो हो. ज्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं हो. त्यांना 25% टॅक्स कमी लागतो, तर तो त्यांचा तो फायदा होतो. आणि त्यांनी हो, फायदा आहेच ना सर. सोलार आणि हीटर जर पाण्यासाठी बसवलेला पण असेल, फायदा आहे. नाही ते तर होतच ना, आणि सोलार हीटर जर बसवलेला असेल तर 5% तुमच्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये टॅक्स. आपली बचत होते. अच्छा अच्छा. आपण जो इयरली हो, भरतो, तो बरोबर रूल आहे फार सर. महत्वाचे कॉर्पोरेशनचे हो, खूप त्यांनी आपल्या महत्वाचे. नागरिकांसाठी तयार केले. हो सर, हो. ठीक आहे ठीक आहे, सर. चालेल. कोणाला विचारायचं तर विचारू शकता प्रश्न अजून. हॅलो. हॅलो, हा हॅलो. बोला सर. हा बोला ना. सर, ते तुम्ही आता सांगितलं की खूप जण कम्प्लिशन सर्टिफिकेट काढत नाही, तर त्यामागे हा. काही रिझन आहे सर असं का काढत नाही, हा, किंवा काही लॉस आहे नाही का आपल्याला? नाही, लॉस नाही काही. पण हे कम्प्लिशन सर्टिफिकेट बिल्डर आणि डेव्हलपर जे राहतात त्यांच्यासाठी कंपल्सरी, त्याच्याशिवाय त्यांचे फ्लॅट विक्री होत नाही. आता रेरा वगैरे आलं त्याच्यामुळे तर ते कंपल्सरीच झालेले. पण त्याच्या आधी कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट हे 2 टाईपचे सर्टिफिकेट असतात. कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे काय? तर 1 नंबरचं कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे की आपलं घर हे जे आहे तो प्लॅन नुसार घर, आता हे कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेसिडेन्शियल साठी येतच नाही असं धरून समजा. तुम्ही कमर्शियल बिल्डिंग आहे समजा, 20 फ्लॅट केलेले आपण, 20 फ्लॅट बनवलेले आहे, आणि त्याची जागा आहे 3000 स्क्वेअर फीट मध्ये 20 फ्लॅटची बिल्डिंग उभी केलेली आहे. एक एक्झाम्पल देतोय. आता कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे काय की हे घर ऍज अ रूल आणि ऍज अ जसं ड्रॉइंग सबमिट केलेले आहेत गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला, तसंच कम्प्लीट झालेली ती बिल्डिंग आहे पूर्ण कमर्शियल. आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चरल डिझायनर जो अपॉइंट केलेला आहे त्यांनी, बिल्डरनं, त्याच्या हिशोबानेच तो स्ट्रक्चरल त्याची डिझाईन वगैरे आणि एक्झिक्युशन तसं झालेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला पूर्ण सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट महानगरपालिकेचं, फायर ते ऑथॉरिटीचं, आणि म्हणजे जे जे येतं समजा त्याच्या आजूबाजूला, जर एअरपोर्टच्या जवळ असेल तर एअरपोर्टचं पण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे. हे सगळे जे सर्टिफिकेट जमा केल्यानंतर तुम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटतं तुम्हाला. आणि दुसरं एक राहतं ऑक्युपेशन सर्टिफिकेट. ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे काय की तिथं राहण्या लायक योग्य ती जागा आहे म्हणून, म्हणजे जिथं कुटुंब किंवा असे माणसं राहू शकतात अशी जागा योग्य आहे, त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतात. ती ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी, समजा आता जो सातारा एरियामध्ये जर आपण ती बिल्डिंग बांधलेली असेल आणि जर तिथं रोड नसेल, ड्रेनेज लाईन नसेल, पाणी नसेल, तर तिथं माणसं राहायला जाणार नाहीत. हे असं राहतं. आणि जर ते जर असेल तरच तुम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळते. हे जर सर्व तिन्ही गोष्टी प्रोव्हाइड जर बिल्डरने केल्या तरच तो ऑक्युपेशन सर्टिफिकेट गव्हर्नमेंट कडून त्यांना मिळतं. आणि हे 2 सर्टिफिकेट चेक केल्याशिवाय फ्लॅट आणि रो हाऊस काय असेल ते खरेदी करायची नसते. असं एक गव्हर्नमेंटचं एक हे पण आहे समजा, अवेअरनेस करतायत ते लोकांमध्ये, पण लोकांना माहित नाही इतकं या 2 सर्टिफिकेटच्या मधल्या डिफरन्स काय. हॅलो. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. ओके ओके ओके, थँक्यू. आणखी कोणाला काही? हॅलो. हॅलो. येस, अजून कोणाला विचारायचंय? समृद्धी, विजय, प्रतीक्षा, काही प्रश्न आहेत का? प्रणील, आरती. ओके. Ramanand, what is difference between RERA and normal like municipal corporation building permission? The plans are same or it is different? नाही, डिफरंट आहे सर. रेरावर बी काम नाही केलं आतापर्यंत.
पण रेराचं कसं आहे की एक रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, जे समजा गव्हर्नमेंट हे पूर्ण जे आतापर्यंत होत होतं, समजा एकच फ्लॅट 2 जणांना विकल्या जात होता. समजा आता एखादा बिल्डर आहे, तर त्याने काही हे करून समजा एकच फ्लॅट 2 माणसाला विकलेला असेल किंवा पहिल्या विकलेला असेल तरी दुसऱ्या माणसाला विकत आहे, तर ते तशा गोष्टी होत नाही. ह्या रेराचा आणि याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. रेराचा आणि या परमिशनचा किंवा मग एक्झिक्युशनचा काही संबंध नाही. हे रेरा म्हणजे काय फ्रॉड होऊ नये म्हणून ह्या टाइप मध्ये आहे तो रूल. ओके ओके. अजून कोणाला प्रश्न आहेत का, काही डिस्कशन करायचंय? ओके. बिल्डिंग परमिशन मध्ये TDR FSI आपल्याला दाखवावा लागतो का? हा नाही, TDR जे असतं का सर, TDR म्हणजे एक त्याचा फुल फॉर्म एक ट्रान्सफर डेव्हलपमेंट रूल असं काहीतरी आहे. त्याच्यात असं राहतं की समजा आता एक आपण हे करत आहे, डेव्हलपर आहे, समजा बिल्डर आहे, त्याच्या जागा आहे 4000 स्क्वेअर फीटची जागा आहे, पण त्याला समजा स्कीम काढायची तिथं एक 15 किंवा 16 फ्लॅटची, आणि रूलनुसार समजा FSIच्या रूलनुसार किंवा गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तिथे फक्त 10 फ्लॅटच होत आहेत आणि त्याचा जिथं प्रॉफिट होत नसेल, तर त्यांना जर जे वरचे 6 फ्लॅट एक्स्ट्रा काढायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्रा बनवायचे आहेत, समजा कन्स्ट्रक्शन एरिया वाढतोय त्यांचा, तर ते 6 फ्लॅट एक्स्ट्रा बनवण्यासाठी गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली, TDR म्हणतात त्याला, ट्रान्सफर ऑफ डेव्हलप, म्हणजे त्याचा एक्झॅक्ट मला हे माहित नाही फुल फॉर्म, पण तेच असेल, ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट रूल असं. तर त्याच्यामध्ये एक येतं की गव्हर्नमेंट किंवा महानगरपालिकेला नाही का, जो बिल्डर आहे त्यांनी जर समजा एक महानगरपालिकेची छोटीशी शाळा किंवा छोटासा रोड त्या एरिया मधला जर डेव्हलप करून दिला, तर त्याचे वेगवेगळे रूल आहे. समजा जर त्यांनी इतक्या इतक्या जागेची जर शाळा डेव्हलप करून दिली, तर त्यांना इतकी जागा तुम्ही एक्स्ट्रा वापरू शकता, म्हणजे एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन एरिया डेव्हलप करू शकता, असं आहे ते. या टाइप मध्ये आहे ते TDR आणि FSI. हॅलो. तो TDR चा लॉंग फॉर्म आहे, ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. राईट. ओके. हा राईट सर, राईट. तेच. हा, थँक्यू सर. ओके, ठीक. अजून कोणाला प्रश्न आहेत का? Okay, fine. Thank you everyone for joining and listening patiently. Thank you Ramanand for sharing your valuable experience among the students. And hope you same type of coordination from your end would be there as an alumni for helping our students to grow and Yes sir. having an interaction with you. Yes sir. Thank you. Okay. Thank you Ramanand. Thank you all sir. department. एक minute sir. Thank you for giving me some this type of experience. Thank you Rashmita madam, Avsarmal sir, Rahul Agrawal sir, आणि HOD sir. Thank you very much. Okay. Thank you. Uttam sir, Kavane sir, shall we end the meeting? हा ठीक आहे ना, काय हरकत नाही. Yes. Thank you everyone.